फायनली प्रेक्षकांनो, आतुरता संपली आणि आजचा 22 मेचा जबरदस्त भाग आलेला आहे. तर आता कोर्टात केस उभी राहते. सगळ्यात आधी तर मायलॉट ज्या आहेत ते शौर्य ऊर्जाच्या लग्नाची चर्चा तिथे सगळीकडे चालू आहे असं सांगून त्या दोघांचंही खूपच कौतुक करतात. आणि जेव्हा केसकडे वळतात तेव्हा सुरू होतं कोर्टात ऊर्जा हर्षवर्धनमधलं महायुद्ध, जिथे अटीतटीचा सामना आहे. कारण सर्वात आधी तरी ऊर्जा तिच्याकडे काही महत्त्वाचे साक्षीदार आहेत त्यांची यादी देते आणि त्यानंतर ती पद्माला कटघरात बोलावून काही प्रश्न विचारते. आणि तिथे आता तिने हर्षवर्धनला सुद्धा गोंधळून टाकलेलं असतं. पण पण ऊर्जाचं आर्ग्युमेंट फसतं आणि अचानकच हर्षवर्धनने ऊर्जाकडे महत्त्वाचा असलेला पुरावासुद्धा आता गायब केला आहे प्रेक्षकांनो. पण मग आता ऊर्जा पुढे नक्की केस कशी लढेल? अजून कोणत्या पुराव्याने ती केसला वेगळी दिशा देईल का? विक्रांतला सर्वात आधी तर अडकवू शकेल का? बघूयात. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा. हर्षवर्धन खुलेआम ऊर्जाला आव्हान देतो की असा उसना आत्मविश्वास आणून युद्धाच्या मैदानात उतरणं तितकंही सोपं नाही आहे. कारण या हर्षवर्धन जहागीरदारला हरवणारी व्यक्ती जन्माला यायचे. तेव्हा ऊर्जा त्याला सडेतोड उत्तर देते की मी असत्याच्या विरोधात लढते आणि विजय नेहमी सत्याचाच होतो आणि विजय सत्याचाच होणार आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणतो की कळेल. ऊर्जाही उत्तर देते की एक्झॅक्टली कळेलच. आणि दोघेही आता घराबाहेर पडतात, तेही एकत्रितपणे. त्यांच्यासोबत शौर्य, आदित्य दोघेही घराबाहेर पडतात. हर्षवर्धन जाता जाता ऊर्जाला खुन्नस देतो. म्हणजे आता कोर्टामध्ये या दोघांच्यामध्ये आता मोठं युद्ध आहे. इकडे अर्पिता अजूनही थोडीशी ग्लानीत असतेच. आमदाराचा फोन आलेला असतो. तेव्हाच सुवर्णा त्याला सांगते की अर्पिताचा ताप थोडासा उतरला आहे, डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आहे, तुम्ही फक्त आता केसकडे लक्ष द्या, मी तिथेच थांबते अर्पिताजवळ. ती फोन ठेवते. इतक्यातच अर्पिता थोडीशी जागी होते, ग्लानीत असते, तिच्या अंगात थकवटा असतो. सुवर्णा तिला आता आधार देऊन उठवते. तेव्हा अर्पिता सांगते की आई, मम्मा, मला खूप भूक लागली. सुवर्णा विचारते की हो बाळा, तुला काय हवं आहे खायला ते सांग, मी पटकन बनवते. अर्पिता हट्ट धरते की मम्मा बनवू नकोस, आपण ना मस्त बाहेर जाऊयात जेवायला, काहीतरी खाऊन येऊयात. तेव्हा सुवर्णा समजावते की अप्पू, अगं अजून तुझ्या अंगातला तापही उतरलेला नाही आहे, बाहेर नको. अर्पिता ऐकतच नाही. ती सांगते की मम्मा असं काय करतेस, अगं लग्नाचं शॉपिंग करायचं बाकी आहे ना अजून, चल ना. तेव्हा सुवर्णाचा आवाज चढतो. ती त्याला दटावते की अर्पिता, तुला सांगितलेलं कळत नाही आहे का? उगाचच मला रागवायला लावू नकोस. डॉक्टर आत्ताच येऊन इंजेक्शन देऊन गेलेत ना. मग अर्पिता लहान मुलांसारखं बोलते की मम्मा प्लीज माझ्यावरती रागवू नकोस ना गं, मला जवळ घे, मला प्रेमाने बोल. तेव्हा सुवर्णा तिला आपल्या उराशी कवटाळते. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते. इकडे कोर्टात प्रोसिडिंगला सुरुवात होतेच. युअर ऑनर येतात आणि येता क्षणी हर्षवर्धनकडे त्यांची नजर जाते. ते विचारतात की हर्षवर्धन जहागीरदार आज कोर्टात हजर आहेत, म्हणजे केस नक्कीच मोठी असणार आहे. हर्षवर्धन हसून उठून उत्तर देतो की तशी केस किरकोळच आहे मॅडम, पण काय आहे, कधी कधी किरकोळ केससाठी पण हजर राहावंच लागतं ना. आणि तो पुन्हा पद्मा ऊर्जाला खुन्नसच देतो. हर्षवर्धन तिथे जज साहेबांना म्हणजेच कोर्टाला पुन्हा एकदा सांगतो की मालॉर्ड, माझे असेल विक्रांत शिर्के यांच्यावरती पद्मा नावाच्या मुलीवरती विनयभंग केल्याचा आरोप लागला आहे, जो की खोटा आहे. तेव्हा ऊर्जा धक्क्याने त्याच्याकडे बघते. कारण ही घटना ज्या ठिकाणी घडली त्यावेळेला माझे असेल विक्रांत शिर्के हे तिथे हजर नव्हतेच. अहो मुळातच ही केसच बेसलेस आहे. एकतर आरोपच खोटा आणि त्यात माझ्या विरोधी वकिलाकडे ना साक्षीदार आहे ना पुरावा की हे सिद्ध करू शकतील की माझ्या अशिलावरती लावलेला आरोप खरा आहे. असं सगळं सांगून हर्षवर्धन कोर्टाकडे जज साहेबांकडे रिक्वेस्ट करतो की विक्रांतजी या सगळ्यातून निर्दोष मुक्तता करावी. आता तर कुठे कोर्टात केस उभी राहिली आहे आणि सुरुवातीलाच याने
विक्रांतला निर्दोष सोडायची भाषा केली. आता तर पद्माच्या पायाखालची जमीनच हादरते. मायलॉर्ड आता तिथे हर्षवर्धनला सांगतात की हर्षवर्धन जहागीरदार, अहो हे मला ठरवू द्यात. काय आहे तुमच्या इतकी मी पण बिझी आहे. नाही म्हणजे आता आपण सगळे तेच ठरवायला बसतो आहोत ना इथे की कोण निर्दोष. आता प्रॉसिक्युशन काय म्हणतायत ते पण मला जरा बघू देत. आणि सर्वांच्या नजरा वळतात त्या म्हणजे ऊर्जाकडे. आता ऊर्जा हर्षवर्धनच्या विरोधात आर्ग्युमेंट करायला उभी राहणार त्यापूर्वीच मायलॉर्ड तिला विचारतात की एक मिनिट, म्हणजे आता तुम्हाला नेमकं काय म्हणायचं ॲडव्होकेट ऊर्जा. ऊर्जाला काही कळत नाही. ती विचारते की म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे. त्यावर जज साहेब हसून विचारतात की नाही म्हणजे तुम्हाला ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे म्हणायचं की ॲडव्होकेट ऊर्जा जहागीरदार म्हणायचं. बाय द वे तुमच्या लग्नाची बातमी पोहोचली आमच्यापर्यंत. खरं तर आजची केस ही जहागीरदार वर्सेस जहागीरदार अशी आहे. ऊर्जाला नवल वाटतं. ती विचारते की माझ्या लग्नाची बातमी. तेव्हा त्या म्हणतात की अहो इतकं आश्चर्य करून घ्यायला काय आहे. नाही म्हणजे तेव्हा ऊर्जा सांगते की फारसं मला कोणी इथे ओळखत नाही ना. तेव्हा जज साहेब सांगतात की अहो पण तुम्हाला ओळखत नसतील. ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदारांना तर इथे सगळेच ओळखतात ना. आणि त्यांच्या मुलाची लग्नाची चर्चा सगळीकडे आहे. सर्वात आता ती पद्माची केस राहिली बाजूला. यांच्या लग्नाचीच चर्चा चालू होते. जज साहेब तिथे ऊर्जाचं अभिनंदन करतात. हर्षवर्धन आणि शौर्याचं सुद्धा अभिनंदन करतात. शौर्याला ते विचारतात की मग शौर्य जहागीरदार, नेमका आज तुम्ही कुणाच्या बाजूने आहात, वडिलांच्या की बायकोच्या. तेव्हा शौर्य जराही वेळ न घेता उत्तर देतो सत्याच्या. आणि तो ऊर्जाकडे पाहून डोळे मिचकावतो. अर्थात त्यालाही माहिती आहे की ऊर्जा सत्याच्या बाजूने. आणि शौर्याच्या उत्तरावरती त्या इतके इम्प्रेस होतात की वाव, दॅट्स इम्प्रेसिव्ह शौर्य. तो थँक्यू बोलून खाली बसतो. जज साहेब पुढे विचारतात की बरं आहे, नाही म्हणजे आता सगळी वकिलांचीच फॅमिली झाली. तेव्हा हर्षवर्धन फुशारक्या मारतो की हां, आता घरातल्या घरात तिला खूप काही शिकायला मिळेल. खरी शिकण्याची गरज तर हर्षवर्धनलाच आहे. कारण ऊर्जा लहान असूनही संस्कारांनी पुरून राहिलेली. आता जज साहेबांना स्वतःचाच नाही म्हणजे वेळेचं भान राहतं ना. त्या म्हणतात की चला अवांतर बोलणं फार झालं, आता आपण केसकडे वळूयात. ऊर्जाला त्या सांगतात की तुमचं इथे पेपरवरती नाव ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, त्यामुळे तेच नाव मी घेते, बोला. तेव्हा आता ऊर्जा आपल्या आर्ग्युमेंटला सुरुवात करते आणि ती कोर्टाला सांगते की मायलॉर्ड, डिफेन्स लॉयर हर्षवर्धन जहागीरदार आत्ताच आपल्याला म्हणाले की या केसमध्ये काहीच तथ्य नाही आहे, ही बेसलेस आहे. पण मला आता असं वाटतंय की हे त्यांचं केसमधलं वैयक्तिक मत आहे. माझी हसील पद्मा कदम ही कामानिमित्त आमदार शिर्केंच्या घरी गेली असतानाच विक्रांत शिर्के आणि त्यांचे 4ही मित्र यांनी एकत्रित मिळून माझ्या आशिलाचा विनयभंग केला. आणि जेव्हा स्वतःची आबरू इज्जत वापरून तिने तेथून पळ काढला, तेव्हा या चौघांनी आणि या विक्रांत शिर्केने तिचा पाठलाग केला. पण तरी पण माझी अशील पद्मा कदम शेवटी त्यांच्या तावडीतून सुटलीच. आणि पुढे जे काही केसचं प्रॉसिक्युशन झालं त्याचे पेपर्स तुमच्या समोरच आहेत. तेव्हा जज साहेबा सगळ्या पेपरची चाळणी करतात. हर्षवर्धन आर्ग्युमेंट करतो की हे बघा मायलॉर्ड, मागे जे काही घडलं ते परत परत कोर्टामध्ये उगाळून तेच सांगून कोर्टाचा वेळ वाया घालवला जातोय. मागच्या केसमध्येच हे सिद्ध झालं होतं की विक्रांतचा या केसशी काहीही संबंध नाही आहे. तेव्हा समोरून जज साहेबा हर्षवर्धनला ताकीद देतात की अहो नक्की केस काय आहे ते मला समजून तरी घेऊ देत. हर्षवर्धन गुपचूप शांत बसतो खाली. तेव्हा ऊर्जा कोर्टाला सांगते की हे बघा मायलॉर्ड, मागच्या केसमध्ये कोर्टात हे सांगितलं गेलं की विक्रांत शिर्के त्याच्या घरातच नव्हता, पण तो त्या दिवशी त्याच्या घरातच होता. आता पुढे ऊर्जा कोर्टाला हे सांगते की मायलॉर्ड, ॲडव्होकेट हर्षवर्धन जहागीरदार यांना असं वाटतं की आम्ही फक्त आरोप करतोय आणि तो आरोप सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे
असा त्यांचा फक्त अंदाज आहे, जो की पूर्णपणे चुकीचा आहे. तेव्हा सर्वजण थक्क होतात. ऊर्जाला जजसाहेब विचारतात की बरं मग तुम्ही जो आरोप केला आहे तो सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही साक्षी पुरावे काही आहे? तेव्हा ऊर्जा सांगते की हो, माझ्याकडे पुरावे आहेत. तर सर्वात आधी ती काही साक्षीदारांची यादी देते जजसाहेबांच्या हाती आणि त्या साक्षीदारांना कोर्टात बोलवण्याची परवानगी मागते सुद्धा. तेव्हा जजसाहेबांकडून अर्थात ऊर्जाला परवानगीही मिळते. त्यानंतर कोर्टाकडे ऊर्जा परवानगी मागते आणि सर्वात प्रथम ती पद्माला कटघऱ्यात बोलावते. पद्मा थोडीशी घाबरून गेलेली आहे, थोडीशी नर्वसही झालेली आहे. पण जेव्हा ती कटघऱ्यात येऊन उभी राहते, ऊर्जा तिला पहिला प्रश्न विचारते की तुमचं नाव काय? पद्मा सांगते पद्मा बाबूराव कदम. ऊर्जा विचारते की त्या दिवशी विक्रांत शिर्केंच्या घरी तुम्ही कशासाठी गेला होतात? हर्षवर्धन इथे ऑब्जेक्शन घेतो. कोर्टाला तो हे सांगतो की मायलॉर्ड, अहो हे सगळं आधीच कोर्टात उगाळून झालेलं आहे, मग परत परत तेच तेच का? तेव्हा आता हर्षवर्धनला जजसाहेब पुन्हा ताकीद देतात की हर्षवर्धन जहागीरदार, तुमच्या इतकेच इथे सगळेच जण बिजी आहेत. मला काय ते सगळं नीट ऐकू द्या. हर्षवर्धनची पार बोलतीच बंद होते. गुपचूप खाली बसतो. पद्मा घाबरत का असेना, कचरत का असेना, परंतु उत्तर देते की त्या दिवशी विजयाबाई साहेबांनी मला पोळ्यांचा डबा शिर्केंच्या घरी द्यायला सांगितला होता, म्हणून गेले होते. तेव्हा ऊर्जा कोर्टाला सांगते की विजयाबाई साहेब म्हणजेच हर्षवर्धन जहागीरदार यांच्या पत्नी पद्मा हर्षवर्धन जहागीरदार यांच्याच घरी कामाला होती. हर्षवर्धन तिच्यावरती भयंकर चिडतो की ही माहिती सांगण्यासाठी ऊर्जाचा त्याला प्रचंड राग येतो. ऊर्जा सांगते की हे बघा विजयाबाई साहेब या नक्की कोण आहेत? हे माहिती करून देण्यासाठी बोलले फक्त. आता परत एकदा ऊर्जा पद्माला नक्की त्या दिवशी काय घडलं होतं ते सांगायला सांगते. पद्मा खूपच घाबरलेली जरी असली तरीसुद्धा ती कोर्टाला खरं काय ते सगळं सांगून टाकते की त्या दिवशी विजयाने पोळ्यांचा डबा द्यायला सांगितला होता, कारण तीर्थाने खास विक्रांतसाठी पोळ्या बनवल्या होत्या. ती डबा घेऊन जाते तेव्हा विक्रांतची तिच्यावरती घाणेरडी नजर पडते. जेव्हा ती पोळ्यांचा डबा द्यायला जाते विक्रांत तेव्हाही तिचा हात पकडतो, तिच्या अंगाशी येण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ती प्रचंड घाबरून गेली होती. त्यानंतर विक्रांतने तिला डबा आत ठेवायला सांगितला होता, तिथेही तो तिच्यावरती जबरदस्ती करतो. म्हणजे जबरदस्तीने तिला तिथं थांबवून ठेवतो, बसवतो. त्यानंतर पाणी पिण्यासाठीही जबरदस्ती होते आणि तो तिला बर्फ आणायला सांगतो. पद्मा घाबरून आता बर्फ आणायला जाते आणि त्याच संधीचा फायदा साधून त्या विक्रांतने पद्माच्या इज्जतीवरती हात टाकला होता. हे सगळं बोलत असताना सांगत असताना पद्माला इतकं खैवरून येतं, तिचं अंग लटालटा कापायला लागतं. डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत. पण विक्रांतची चवताळलेली नजर तिला काहूका किळू नजरेनेच बघत असतो तो. ऊर्जा तिथे पद्माला थोडं शांत करते की शांत हो पद्मा, आणि ती विचारते की म्हणजे पद्मा तुमच्या सांगण्यानुसार विक्रांत शिर्के ते त्या दिवशी घरातच होते आणि तेच तुम्हाला आतल्या खोलीत घेऊन गेले होते, बरोबर? पद्मा सांगते की अगदी बरोबर. तेव्हा हर्षवर्धन तिथे ऑब्जेक्शन घेतो. कोर्टाला तो सांगतो की माय लॉर्ड, हे बघा विक्रांत शिर्के त्यावेळी तिथे हजर नव्हता, हे मागेच कोर्टात सिद्ध झाले. तेव्हा मायलॉर्ड तिथे ऊर्जाला विचारतात की पण विक्रांत शिर्के तिथे त्या ठिकाणी होते हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तेव्हा अचानकच ऊर्जा बोलून जाते की हो आहे, आणि अगदी कोर्टच हादरून निघतं. पण नक्की आता मध्येच काय चाललंय ना ऊर्जाचं काहीच कळत नाही आहे प्रेक्षकांनो. जराही थांगपत्ता लागत नाही आहे. कारण ऊर्जा जेव्हा आता पद्माला प्रश्न विचारते की नेमकं तू कुठल्या दारातून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळालीस, तेव्हा पद्मा थोडा विचार करते. तिला आठवतं आणि ती सांगते की ज्या दारातून मी गेले होते ना त्या दारातून, तिथे स्विमिंग पूल होता त्याच्या काठावरून मी पळाले होते. तेव्हा ऊर्जा विचारते की म्हणजे मुख्य दरवाजातून. पद्मा सांगते की हो जिथून गेले होते तिथूनच. तेव्हा ऊर्जा तिला विचारते की मग त्यावेळेला तुझ्या मागे कोण कोण धावलं होतं? पद्मा सांगते की मला नाही माहिती.
ऊर्जा आता तिला दबाव टाकण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ते नाटक करते यार. पण का? कशासाठी? ऊर्जा तिला सांगते की हे बघ पद्मा, तुझ्या पाठीमागे कोण कोण धावलं हे तू बघितलंच असतील ना. पद्मा ही सांगते की नाही नाही, मला मला नाही माहिती कोण कोण धावलं ते. मुद्दामच ऊर्जा म्हणते की अगं विक्रांतच्या घरात होतीस ना तू, मग विक्रांत होता तुझ्या पाठीमागे. बोल, सांगून टाक, आपण केस जिंकू. हर्षवर्धन अचानकच ऑब्जेक्शन घेतो. पण आता ऊर्जाला चान्स मिळतो. ऊर्जा तिथे पद्माला पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारत राहते की पद्मा, तुझ्या पाठीमागे कोण कोण धावलं होतं ते सांग, आठवण्याचा प्रयत्न कर. त्यावेळेला पद्माचं तेच उत्तर येतं की मला नाही माहिती. मी मागे कसं बघेन ना. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मला पळायचं होतं तर मी मागे नाही बघितलं. तेव्हा पुन्हा फिरून ऊर्जा तेच वाक्य बोलते की अगं विक्रांत शिर्के होताच तिथे, त्याच्याच घरात होती. पटकन घे ना त्याचं नाव. अगं त्याचं नाव पुढे घेतलंस तर आपण केस जिंकू शकतो, अडकेल ना तो. पद्मा, तुला कळतंय की नाही? आणि पद्मा ओव्हर रिॲक्ट करते की ताई मी 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 कसं सांगू तुला? अगं मला नाही माहिती आहे. तेव्हा अचानक ऊर्जा म्हणते की रिलॅक्स पद्मा, रिलॅक्स, शांत हो. पद्माही शांत होऊन जाते. म्हणजे नक्की काय काय चाललंय ऊर्जाचं? सगळे गोंधळलेले असतात. म्हणजे ऊर्जा काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करते की ती स्वतःच्याच अशिलाला हे सांगते, तेही जज साहेबांच्या समोर, की विक्रांतचं नाव घे. पण कशासाठी? हर्षवर्धनही चांगलाच गोंधळलेला असतो. आता पद्माला प्रेशराईज करण्यामागचं कारण ऊर्जा सांगते की युअर ऑनर, हे बघा मी मुद्दामच पद्माला प्रेशराईज केलं होतं. कारण ज्या मुलीवरती अत्याचार होतो, अन्याय होतो, ती मुलगी मागे वळून कधी पाहूच शकत नाही. तिला फक्त एकच दिसतं की स्वतःचा जीव वाचवायचं आणि पळायचं. मग ती वाट मिळेल तिथे पळते. तिला नसतं ठाऊक की तिच्या मागे कोण धावलं, कोण होतं. अरे यार, म्हणजे ऊर्जाने हर्षवर्धनचा डबल गेम केला. म्हणजे बघा प्रेक्षकांना आता इथे होतं काय. ऊर्जा तिथे सांगते की युअर ऑनर, पद्मा कदम गरीब आहे, पण खोटी अजिबातच नाही हो. कारण आता सगळ्यांसमोर मी तिला सतत म्हणत होते की तुझ्या मागे कोण कोण धावलं हे माहीत नसलं तरीही तू विक्रांतचं नाव घेऊन टाक, त्याने काय फरक पडतो. तरीही तिने स्वतःचा खरेपणा सोडला नाही. शेवटपर्यंत ती हेच सांगत राहिली की मला नाही माहिती. याचा अर्थ विक्रांत शिर्के तिथेच होता. ही गोष्ट खरी आहे. पद्मा खरं बोलते. आता ऊर्जाने एक छोटासा प्रयत्न केलेला असतो सिद्ध करण्याचा की विक्रांत तिथेच हजर होता. पण कोर्ट फक्त पद्माची साक्ष नाही ग्राह्य धरू शकत, त्याला काही जोड पुरावा असायला हवाय. म्हणूनच जज साहेबा ऊर्जाकडे मागणी करतात की तुमच्याकडे ठोस असा काही पुरावा आहे का. तेव्हा ऊर्जा कॉन्फिडन्सने सांगते की माझ्याकडे पुरावा आहे की विक्रांत शिर्के याच्या घराच्या बाहेरचं CCTV फुटेज. पण आता ऊर्जाला इथेच जबर धक्का बसतो. कारण ऑलरेडी ते CCTV फुटेज जो पुरावा म्हणून ऊर्जाला मिळालं होतं ते हर्षवर्धनने केव्हाच गायब केले, ज्याचा ऊर्जाला थांगपत्तासुद्धा नाही आहे. आणि इथे मात्र हर्षवर्धन निवांत होतो. तर प्रेक्षकांनो, आजचा हा भाग इथेच संपतोय. कसा वाटला ते कमेंट करून कळवा. पण पुढील भागात आपण बघूयात की आता ऊर्जा जेव्हा तो CCTV फुटेजचा पुरावा देते तर तो पूर्णपणे ब्लँक असतो. मालवार आता तिच्यावरती ओरडतात की ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, इथे काय मजाक चालू आहे, विनोद चालू आहे का? अहो पूर्णपणे ब्लँक आहे ते सगळं. आणि ऊर्जाच्या पायाखालची जमीनच हादरते. पण मग आता विक्रांत शिर्के त्याच ठिकाणी हजर होता. ही गोष्ट ऊर्जा कशी सिद्ध करू शकेल? आणखीन काही पुरावे आहेत का तिच्याकडे की केस तिथेच थांबेल? बघूयात. उद्याचा भाग तर पाहणं त्याच्यापेक्षाही जास्त मनोरंजक असणार आहे. त्यामुळे प्लीज प्रेक्षकांनो सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून भाग तुम्हाला व्यवस्थित सगळेही मिळतील.